मराठी सक्तीवरून आज दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिक आमने सामने आले। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केला। यानंतर संतप्त मनसैनिकांनी निरुपम यांच्या विरोधात आंदोलन केलं। मनसैनिकांनी निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा केली आणि यावेळी नेमकं काय काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। दहिसर पश्चिम मधल्या गणपत पाटील नगरात आज जोरदार राडा पाहायला मिळाला। कारण होतं प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांना केलेली मराठी सक्ती आणि सरनाईकांच्या याच निर्णयाला संजय निरुपम यांनी केलेला विरोध। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम रिक्षा चालकांशी संवादासाठी आले, पण त्यांचा हा दौरा वादग्रस्त ठरला। मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले, घोषणाबाजी सुरू झाली आणि पाहता पाहता तणाव वाढला। निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक, गाडीची हवा सोडली गेली, तोडफोडीचाही प्रयत्न झाला। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वादाचं मूळ काय तर मराठी सक्तीचा निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं आवश्यक आहे असा स्पष्ट आदेश काढलाय। तर महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोलायलाच हवं, मराठीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मनसेचे नेते नयन कदम यांनी दिलाय। आम्ही गाली देणारे लोक नाही, शिवीगाळ करणारे लोक नाही। माझ्याकडे भाषाचा संस्कार आहे। चांगली भाषामध्ये मी चांगली गोष्टी करू शकतो, पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कशाला आहे? आम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी आमची सरकार, आमचे मंत्री महाराष्ट्रात ऑटो रिक्षा और टॅक्सी चालणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा। आम्ही पण सहमत आहोत, पण एवढाच आहे की 1 मे पासून, महाराष्ट्र दिवस पासून जे तुम्ही सगळ्यांच्या परमिट जप्त करण्याचा एक धमकी देतात तो चुकीचा आहे। त्याच्यावर पुनर्विचार करा, फेरविचार करा। ही शिवसेना लुक्की आहे, त्यांचा काही उपयोग होणार नाही। ते संजय निरुपमच्या गाडीवर दगडफेक केल्यात मनसे करतात होणार ना। जर तो विरोध करणार मराठीला आणि तो मराठीला तो चॅलेंज करणार असेल तर 100% होणार, त्याला काय वाद आहे? आम्ही नाही ऐकणार अशा गोष्टी। मराठीच्या विरोधात जर कोण जाईल तर आम्ही ऐकणार नाही। तर देखील त्यांच्या अंगावर आता फेकण्यात आलेला आहे, त्यांच्या गाडीची हवा देखील आता काढण्यात आलेली मनसेचे। मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हे केलंय तर मला अभिमान आहे। कारण की हे जर असं राजकारण असेल आणि हा जर विरोध करणार असेल, मी बोललो ना, स्थानिक तयार आहेत, महाकाय येतो इथे, हा याचा निषेध आहे। महाराष्ट्रात फक्त एकच भाषा आहे, मराठी भाषा आणि मराठी भाषा। तर संजय निरुपम यांनी आधी स्वतःला सांभाळावं असा निशाणा मनसे नेते अविनाश जाधव यांनी साधला। संजय निरुपमने सुद्धा याचं समर्थन केलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की दोन गट पडले। परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की परमिट रिक्षा पाहिजेत, मराठीच पाहिजे। संजय निरुपम बोलतात की परमिट रद्द करू नका। संजय निरुपमाने स्वतःला सांभाळावं असं त्याला। एकीकडे मराठीचा अभिमान तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न। त्यामुळे हा वाद आता नेमका कुठपर्यंत जाणार याकडे लक्ष लागलंय। प्रथमेश तावडेसह संजीवनी वैजल, झी 24 तास, मुंबई।